माऊलींचा पारंपरिक व मानाचा नगरखाना या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अनेक भाविक भक्त यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. आता अगदी नगरखाना गेल्यानंतर अगदी काही क्षणातच माऊलींच्या पालखीचं आगमन अगदी होतंय. आपण पाहू शकतो अनेक भक्तिमय वातावरणामध्ये अनेक भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत. निश्चित हा सोहळा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. अनेक भक्तिगण या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी हे सगळे भक्त एकवटलेले पाहतोय. प्रचंड अशी गर्दी जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी अश्व देखील आलेला आहे. या अश्वाच्या पाठीमागं एक दुसरा अश्व आहे, आपण त्याचं दर्शन घेऊया. या ठिकाणी पाहतोय त्या अश्वावर अश्वरूढ असणारा भगवी पताका घेऊन या ठिकाणी काही सगळे भक्तगण या ठिकाणी दिसत आहेत. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पलीकडच्या बाजूनी प्रचंड अशी दिंडीची गर्दी भगव्या पताका घेऊन या ठिकाणी येताना दिसत आहेत. एक वेगळा आगळा आनंद उत्सव या निमित्ताने संपन्न करताना आपण पाहतोय. या प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी भक्तीचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आजचा हा आगळा वेगळा सोहळा, पारंपरिक सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा. खऱ्या अर्थानं हा सोहळा आपण अनुभवतोय. अभूतपूर्व सोहळा या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळतोय. आपण पाहतोय अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर विठ्ठल दिंडी या ठिकाणी मस्तकावर ज्या टोप्या घातलेल्या आहेत त्या टोप्यांवर लिहिले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, अशा प्रकारचं हे लिहिलेलं आपण पाहतोय. अनेक भक्तगण या निमित्ताने एकवटलेले पाहतोय. दिंड्या या ठिकाणी रथापुढची 21 नंबरची दिंडी या ठिकाणी आलेली आहे. खऱ्या अर्थानं भक्तीचा महासागर या ठिकाणी ओसंडून व्हायला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर उभ्या महाराष्ट्रातून अनेक भक्तगण या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. खरं तर आपल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भगव्या पताकांची ही जी पालखी आहे, खऱ्या अर्थानं रथ या ठिकाणी येणार आहे. आणि आल्यानंतर एक भक्तिभावानं सगळे श्रद्धेने मोठे नमस्कार करणार आहेत, दर्शन घेणार आहेत. यासाठी अनेक जनसमुदाय आपण पाहतोय. प्रचंड असा जनसागर या ठिकाणी ओसंडून व्हायला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं एक वेगळा आगळा ठेवा आपल्या हिंदू संस्कृतीचा आहे. आणि तो ठेवा जपत असताना खरं तर बरेच भावी भक्त हजारो लाखोंच्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत. आणि ही संख्या पाहता खऱ्या अर्थानं मोठ्या श्रद्धेनं पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. आपण पाहिलंय काल पाऊस झाला, परवा पाऊस झाला, अगदी 8 दिवस प्रचंड असा पाऊस चालू आहे. परंतु या पावसामध्ये लोकांना प्रश्न पडला होता, कसं आमची दिंडी किंवा अशी पालखी पुढे जाणार कशी, हा प्रश्न पडला होता. परंतु शेवटी परमेश्वर आणि निसर्ग आपल्या बरोबर असतो. आपण पाहिलंय इंद्रायणी प्रदूषण झाली होती. इंद्रायणी प्रदूषण कसं हटणार हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु तो प्रश्न निसर्गाने अगदी एका दिवसामध्ये सोडवला की प्रचंड असा पाऊस, प्रचंड असा पूर आला आणि सगळीच्या सगळी इंद्रायणी स्वच्छ केली. आज आपण पाहतोय मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं आणि खऱ्या अर्थानं पवित्ररित्या ही इंद्रायणी स्वच्छ झाली. आणि कालपर्यंत प्रश्न पडला होता की पालखी कशी पुढे येणार, परंतु हा प्रश्न देखील सोडलेला आहे. आज आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचा पाऊस वारा किंवा कुठल्याही प्रकारचे अडचण आलेली नाही. आज पालखी या ठिकाणी येताना पाहिले की निश्चित सगळेजण अगदी सुखावलेले आहेत. मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या पालखीला सामोरं जातोय. प्रचंड असा जनसमुदाय आपण पाहतोय. या ठिकाणी पाहू शकता हजारोंची, लाखोंची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चित मोठ्या श्रद्धेनं येत असताना या ठिकाणी बरेचसे भाविक भक्त आहेत. आपण कुठून आलात? जिल्हा परळी वैजनाथ. केव्हा निघालात? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले. आता शेवटपर्यंत जाणार का आजच फक्त इथे? शेवटपर्यंत जाणार. काय तुमची भावना आहे या वारीमध्ये? काय भावना आहे तुमच्या? भावना म्हणजे चांगले आहेत. आनंद वाटतो? आनंद वाटतो. आपण कुठून आलात? चाकण रासेवरनं आलेले आहेत, चाकणवरनं सगळी मंडळी आहेत. निश्चित एक आनंद उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी सगळे आलेले आहेत. प्रत्येक वर्षी येता का याच वर्षी? प्रत्येक वर्षी वारीमध्ये सहभागी होता. खूप आनंद मिळतो. आता पंढरपूर पर्यंत जाणार? नाही, आम्ही 2 दिवसांनी परत एकदा जाणार. आपण पाहतोय ही सगळी मंडळी वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी भगवी पताका घेऊन आले. माऊली, आपलं नाव काय? वसंत आहेर, नाशिक. नाशिकवरून आलात. केव्हा निघालात?
काल सायंकाळी निघालो. तुम्हाला असं वाटलं होतं का आळंदीच्या या ठिकाणी वारीमध्ये काहीतरी बाधा अडथळा होणार आहे, आपल्याला जायला मिळेल असं वाटलं होतं? नाही, 100% खात्री होती. देवावर विश्वास होता का वारी 100% पूर्ण होईल. आणि कालपासून पाऊस पण उघडला. कालपासून पाऊस पण उघडलाय आणि मग वारी सुखकर होणार. सुखकर. आणि देव करो आणि अगदी पंढरपूर पर्यंत असं पाऊस वारकऱ्यांना येणार support नाही. 100% 17-18 तारखेपर्यंत पाऊस येणार नाही. लोक सुखरूप जातील. या बात आहे. आपण पाहतो किती श्रद्धा मोठी असते. अगदी 17-18 तारखेपर्यंत पाऊस येणार नाही असं म्हणतात. आपण पाहतोय पुढच्या बाजूला या ठिकाणी आता माऊलींचा रथ येतोय. रथाचा आपण घेऊ शकता. रथाकडे आपण पाहतोय की अगदी काही क्षणात या ठिकाणी रथाचे आगमन होणार आहे. मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं अनेक भाविक भक्त त्यामध्ये एकत्र पाहतोय.